आज आपण बघणार आहोत बांगडा फ्रायची रेसिपी. तर यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बांगडे, त्यांना मधून कापलेला आहे. त्यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे. प्रत्येक बांगड्याला जे आहे ते मीठ चांगल्यापणे लावून घ्यायचं आहे. आता मी हळद ॲड करणार आहे. हळद पण तुम्हाला प्रत्येक बांगड्याला लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपण कोकम आंबोळ ॲड करणार आहोत. तुम्ही तुमच्या आंबटप्रमाणे ॲड करू शकता. जर तुमच्याकडे आंबोळ नसेल तर तुम्ही कोकम ॲड करू शकता. त्यानंतर सर्व बांगड्यांना ते सुद्धा मीठ लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मी लाल मिरची मसाला ॲड केला आहे. आता परत त्याला चांगलं मिक्स करून सर्व बांगड्यांना लावून घ्यायचं आहे. आणि हे लावून झाल्यानंतर 10 ते 15 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी. आणि मग फ्राय करायला घ्यायचं आहे. तर सर्व बांगड्यांना मसाला लावून झालेला आहे. त्यानंतर मॅरिनेट केल्यानंतर आपल्याला पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे आणि बांगडे जे आहेत ते ॲड करत जायचे. एका साईडने बांगडे चांगले फ्राय झाल्यानंतरच त्याला परतायचं आहे. आता तुम्ही बघू शकता एक साईडने बांगडे जे आहेत ते चांगल्यापणे फ्राय झालेले आहेत. 5 ते 6 मिनटं आपल्याला त्यांना एक साईडला फ्राय करायचं आहे. त्यानंतर हे बांगडे काढून घ्यायचे आहेत. आता आपले बांगडे जे आहेत ते तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.